नमस्कार, मी संजय वज्रेकर. सर्व विद्यार्थ्यांचं 10वीला वाचणाऱ्यांचं मी स्वागत करतोय. पेपर तुम्हाला इतिहासाचा आणि राज्यशास्त्राचा अतिशय चांगला गेला पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला आता कृतीपत्रिकेचं म्हणजे इतिहास नागरिक शास्त्राच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जरी ते सोपं असलं तरी ते अधिक सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न जो आपल्याला आहे की दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. इथे एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला अगदी कळकळीची विनंती करतोय, तुम्ही हा प्रश्न म्हणजे काय रिकाम्या जागा भरा. सोप्या भाषेत तुम्हाला ते लिहायचं आहे. तुम्ही लिहत का नाही? बरेच विद्यार्थी डायरेक्ट पर्याय लिहितात. शक्यतो तसं करू नका. जी काही रिकामी जागा तुम्हाला दिलेली आहे ती रिकामी जागा लिहा आणि त्याच्यामध्ये जे काही योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर लिहिल्यानंतर त्याच्या खाली अंडरलाईन एखादी रेष मारायला विसरू नका. परंतु आणखीन एक तुम्ही या ठिकाणी या प्रश्नामध्ये करतात ती अशी की बरेचसे विद्यार्थी खाली 3 पर्याय दिलेले असताना कोरं सोडतात. कृपा करून हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. गाळील जागा तुमची बरोबर आली की तुम्हाला 1 मार्क मिळतो, पण तुम्हाला याचं भान नसतं आणि तुम्ही सरळ कोऱ्या सोडता. 3-4 पर्याय तिथे दिलेले असताना थोडंसं लॉजिक वापरा आणि रिकाम्या जागा हा कोणत्याही परिस्थितीत प्रश्न सोडायचा नाही. ब नावाचा जो प्रश्न आहे आपला, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा आणि दुरुस्त करून लिहा. 4 जोड्या आहेत, याला विकल्पासहित कुठलेही एक्स्ट्रा नाहीयेत. आता इथे अजूनही हे तुम्हाला 9वीला आम्ही शिकवलेलं आहे तरी तुम्हाला हे समजत कसं नाहीये की 4 जोड्या दिलेल्या आहेत. जी जोडी मधली प्रत्येक गटातल्या जोडीतलं जी चुकीची जोडी आहे ती चुकीची जोडी फक्त ओळखायची. समजा एक उदाहरण देतो, छत्रपती शिवाजी टर्मिनस डॅश दिल्ली. आता एवढं तर कॉमन लॉजिक लावा की छत्रपती शिवाजी टर्मिनस आपल्या मुंबईत आहे, महाराष्ट्राची राजधानी. मग ही चुकीची जोडी आहे. मग तिथे तुम्ही या 4 जोड्या लिहायची काही गरज नाहीये. बरीच मुलं ते अशा वेड्यासारख्या जोड्या लिहितात. अजिबात ते लिहायचं नाही. तुम्ही फक्त लिहायचं प्रश्न पहिला ब, आकडा 1 आणि क्रमवाईजच करायचं. कुठली मधली आदली जोडी घ्यायची नाही. 1, 2, 3, 4 प्रमाणेच घ्यायचं. आणि मग काय आहे बाबा की बाबा छत्रपती शिवाजी चुकीची जोडी असं लिहायचं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिल्ली, बरोबर जोडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. तरच तुम्हाला 1 मार्क आहे. तुम्ही निस्ती चुकीची जोडी ओळखलीत आणि ती दुरुस्त केली नाहीत तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत, हे लक्षात ठेवा. प्रश्न दुसरा अ अतिशय सोपा आहे. दिलेली संकल्पना चित्र पूर्ण करा. एकूण 3 संकल्पना आहेत. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये या संकल्पना अतिशय सोप्या आहेत आणि तुम्ही आपल्याला ती काही विज्ञानासारखी आकृती काढायची नाहीये. तिथे जशी दिलेली आहे तशीच काढा. त्याच्यात रंगरंगोटी करण्यामध्ये वेळ घालू नका. आणि ते संकल्पनामध्ये तुम्ही त्या चौकटीत किंवा वर्तुळ जे काय आम्ही टाकलेलं असतं त्याच्यामध्ये ती संकल्पना जी काही दिलेली आहे ती फक्त त्याच्यामध्ये नावं घालायची आहेत. समजा इतिहास आणि मग आम्ही वरती अग्रलेख आहे, लेख आहेत, दिनविशेष आहेत, सदरे आहेत. तर असं 4 घातलं, प्रत्येकी अर्धा गुण आहे आणि त्याला 2 मार्क मिळतील. एकूण 3 असतील तर तुम्ही शक्यतो विकल्प म्हणजे 3ही लिहा, कारण एखादी चुकू शकते आणि मग तुम्हाला जर एखादी चुकली तर एखादं तुमच्याकडे एक्स्ट्राचं म्हणजे कसं व्यवसायाला जाताना कसं आपण एक्स्ट्राचे पैसे चोर खिशामध्ये लपवून ठेवतो तसा हा काहीसा प्रकारे तुमच्याकडे एक्स्ट्रा एखादी जोडी विकल्पाचं हे प्रश्न असला पाहिजे. प्रश्न ब जो आहे तो टिपाली आहे आणि तो सुद्धा 4 गुण आहेत, त्याला 2-2 मार्काचे आहेत. इथे मी तुम्हाला आग्रह करणार नाही की तुम्ही टिपा पण एक्स्ट्रा लिहा, पण टिपा लिहिताना शक्यतो 2 पॅरेग्राफमध्ये ती टिपा लिहिण्याचा प्रयत्न करा आणि टिपाला 1, 2, 3, 4 असे आकडे टाकू नका. तसे आकडे. प्रश्न तिसरा अ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा असं आहे आणि या ठिकाणी या प्रत्येक याला एकूण 3 पैकी 2 आहेत आणि 3-3 मार्क आहेत. मिनिमम 3 मुद्दे तुम्हाला अपेक्षित आहेत. कोणतंही कारण विचारलं तर त्याला 3 तुम्हाला काय दिले पाहिजेत, मुद्दे देता आले पाहिजेत. आणि त्याचाच आधारित ब नावाचा जो प्रश्न आहे की थोडक्यात उत्तरे लिहा. इथे सुद्धा 3 एकूण तुम्हाला काय दिलेले 3 पैकी 2 तुम्हाला इथे लिहायचे आहेत आणि विकल्पासह इथे 15 गुण आहेत, कारण इथे एकूण 5 तुम्हाला दिलेले आहेत. 3 15. इकडे मात्र तुम्ही 1, 2, 3 म्हणजे एखादा प्रश्न आहे तर त्याला 1, 2, 3, 4 अशी तिची उत्तरं लिहिताना आकडे टाकून लिहिला तर अधिक चांगलं. प्रश्न चौथा अत्यंत सोपा आहे आणि इथे मात्र तुमचे 4 पैकी 4 मार्क हे तुम्हाला मिळालेच पाहिजेत, कारण प्रश्न चौथ्यामध्ये आपण काय केलेलं आहे की चौथा प्रश्न जो आहे उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावर आधारित 1-1 मार्काचे प्रश्न आहेत. लक्षात ठेवा, उतारा लिहायचा नाही.
त्याच्यावर आधारित अगदी 1 किंवा 2 ओळीमध्येच तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे हे 4 पैकी 4 मार्क तुम्हाला मिळाले पाहिजेत. आणि 5वा प्रश्न जो आहे तो थोडा सविस्तर आहे, त्याला साधारणतः 4-5 मुद्दे हे अपेक्षित आहेत. आणि हा प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्न आहे. एकूण 2 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. विकल्पासह तुम्हाला त्याच्यात 12 मार्काचे आहेत, परंतु 2 एकूण 3 आलेले असतील, त्यापैकी 2 तुम्हाला लिहायचे आहेत. असा हा इतिहासाचा 40 मार्काचा पॅटर्न आहे. त्यानंतर 20 मार्काचं राज्यशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये प्रश्न 6वा, त्याचं मी एक्सप्लेनेशन करत नाही, तो तसंच आहे की योग्य पर्याय निवडून तुम्हाला पूर्ण करायचा आहे. 7वा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला विधान चूक की बरोबर हे सकारण लिहायचं आहे. इथे पुन्हा एकदा लक्षात ठेवा, विधान चूक की बरोबर सकारण. जसं मागाचा एक चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. त्याच्यामध्ये कसं आहे, चुकीची जोडी जर तुम्ही ओळखली आणि दुरुस्त केली नाही तर मार्क नाही. पण इथे एक चांगला तुम्हाला फायदा आहे की विधान चूक आहे का बरोबर आहे ते जरी तुम्ही ओळखलं तरी 1 मार्क आहे. त्यामुळे एकूण 3 आहेत, तुम्ही 3ही लिहायचे. किमान 3हीचं ते चूक आहेत का बरोबर आहेत तेवढं लिहायचंय. आणि एक्सप्लेनेशन साधारणतः 1 ते 2 मुद्द्यात तुम्हाला करता आलं पाहिजे. चूक आहे विधान का बरोबर आहे हे ओळखलं तर तुम्हाला 1 मार्क मिळेल आणि एक्सप्लेनेशन केलं तर 1 मार्क. त्यामुळे लिहिताना हे विधान बरोबर आहे कारण, हे विधान चूक आहे कारण, विधान बरोबर असलं तरी सुद्धा त्याचं एक्सप्लेनेशन हे तुम्हाला द्यायचं आहे. प्रश्न 8वा, संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत. 3 पैकी 2 आहेत आणि विकल्पासह त्याला 6 गुण आहेत. आणि पुन्हा ब, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. याच्यामध्ये 3 पैकी 2 म्हणजे जो इतिहासावर आधारित प्रश्न आहे तशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. आणि शेवटचा जो प्रश्न आहे प्रश्न 9वा, थोडक्यात उत्तरे लिहा. 4 पैकी 2 तुम्हाला लिहायचे आहेत. आणि इथे हे दोन्ही प्रश्न तुम्ही कंपल्सरी लिहिले पाहिजेत. आणि हे साधारणतः 2-2, 3-3 ओळीत म्हणजे किंवा 2-2, 3-3 पॉइंट मध्ये लिहिलेले आहेत. तर हे आपल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप 5 मिनिटात, 2 ते 3-4 मिनिटात, 5 पण जास्त होतील, मी तुम्हाला इतिहासाचा अभ्यास कसा करायचा एक वेगळी आणि सेपरेट व्हिडिओज तुमच्या समोर मी घेऊन आहेत. संजय वजरेकर तुम्हाला सांगतोय इतिहासाचा अभ्यास कसा करायचा आहे. लक्षात घ्या, पुस्तक हातात आल्याबरोबर वर्षभरातून किमान 3 ते 5 वेळा ते वाचलं पाहिजे. हे एक तुम्ही पहिलं ध्यानामध्ये ठेवा की आपल्याला 3 ते 5 वेळा हे पुस्तक वाचलं पाहिजे. पुस्तकातल्या चौकटी मधले सुद्धा प्रश्न येतात, त्यामुळे चौकटी टाळू नका. चौकटीत दिलेली एक्स्ट्राची माहिती याचा तुम्ही अभ्यास करा. QR कोडचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. हा दुसरा मुद्दा झाला. त्याचबरोबर रोजच्या बातम्या, वर्तमानपत्र, रोजच्या घडामोडी, चालू घडामोडी या तुम्ही बघत जा. संसदेचं अधिवेशन चालू आहे, आता नुकतंच आपलं विधिमंडळाचं चालू झालेलं आहे, म्हणजे मुंबईत हिवाळी अधिवेशन. अधूनमधून का होईना हे तुम्ही बघत राहा. संसदेचं अधिवेशन असतं दिल्लीचं, ते बघा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघितल्या पाहिजेत. अधिक माहितीसाठी ऍपच्या माध्यमातून तुम्ही QR कोड तसेच पाठ्यसंबंधी उपयुक्त असं दृकश्राव्य साहित्य तुम्ही अभ्यासा. त्याचबरोबर तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर भारतीय परंपरा आणि पाश्चात्य परंपरा यांचा कसं संबंध होता परस्परांशी, विरोधाभास कसा होता, असा तुलनात्मक अभ्यास करायचा प्रश्न करा. आणि इतिहास हा आपला मित्र आहे असं म्हणून जवळीक साधा त्याच्याशी. आणि 60 मार्काचा हा आपला इतिहासाचा आणि राज्यशास्त्राचा एकूण मिळून पेपर आहे. 40 मार्क भूगोलाला आहेत. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय की यंदाच्या वर्षापासून तुमचे इंटरनल सगळ्याच विषयाचे जवळजवळ मार्क, मला वाटतं अपवाद फक्त गणिताचा असेल, हे कमी झालेले आहेत. त्यामुळे 60 पैकी जे हुशार आहेत त्यांची गोष्ट निराळी, परंतु किमान 21 मार्क हे पासाला आहेत. तसंच भूगोल असं 35 मार्क आणि हे मिळवणं तसं जिकरीचं आहे, कठीण आहे. अभ्यास केला तर सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. इतिहास हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. 60 पैकी 60 मार्क सुद्धा तुम्हाला मिळू शकतात आणि अगदी टॉपर मध्ये तुम्ही जाऊ शकतात. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला इतिहासाचा अभ्यास कसा करायचा आहे तेही सांगितलंय, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि त्याचबरोबर अख्खं पुस्तक मी तुम्हाला थोडक्यात शिकवलेलं आहे. माझी एक तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही ही माझी व्हिडिओज आवर्जून पहा आणि नुसती पाहू नका तर ती सगळीकडे शेअर करा, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही व्हिडिओज पोहोचू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्थान.